मित्रांनो, षटतिला एकादशी निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत षटतिला एकादशी कथा. भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराज यांच्या संवादामध्ये षटतिला एकादशीचे महात्म्य सांगितले आहे. युधिष्ठिरांनी विचारले, हे जगन्नाथ, हे श्रीकृष्ण, हे आदिदेव, हे जगतपते, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये कोणती एकादशी येते, ती कशा प्रकारे करावी तथा तिचे फळ काय आहे, हे महाप्राज्ञ, कृपया याविषयी आपण मला सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नृपश्रेष्ठा, माघ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी षटतिला एकादशी म्हणून विख्यात आहे, जी सर्व पापांना नाश करणारी आहे. मुनिश्रेष्ठ पुलस्त्यांनी दालब्यांना सांगितलेली ही षटतिला एकादशीची पापहारिणी कथा ऐका. दालब्यांनी विचारले, हे मुनिवर्य, मृत्यू लोकामध्ये येणारा प्रत्येक जीव पापकार्य करीत आहे. त्यांना नरक यातनांपासून वाचविण्यासाठी कोणता उपाय आहे? कृपया तो आपण मला सांगावा. पुलस्त्य म्हणाले, हे महाभाग, तुम्ही चांगली गोष्ट विचारली आहे. तेव्हा ऐका. माघ महिन्यामध्ये मनुष्याने स्नान इत्यादी करून, इंद्रियांचे संयमन करून, काम, क्रोध, अहंकार, लोभ आणि निंदा इत्यादी अयोग्य गोष्टींचा त्याग करावा. देवादिदेवा भगवंतांचे स्मरण करून पाण्याने पाय धुवून भूमीवर पडलेले गाईचे शेण एकत्र करावे. त्यामध्ये तीळ आणि कापूस घालून 100 पिंड बनवावे. माघ महिन्यामध्ये आद्रा मूळ नक्षत्र आल्यानंतर कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत ग्रहण करावे. योग्य प्रकारे स्नान करून पवित्र होऊन शुद्ध भावाने देवादिदेव श्रीविष्णूंची पूजा करावी. काही अपराध झाल्यास श्रीकृष्णांच्या नामाचे उच्चारण करावे. रात्री जागरण आणि होम करावा. चंदन, कापूर, अर्गज नैवेद्य आदी अर्पण करून शंख, चक्र, पद्म आणि गदा धारण करणाऱ्या देवदेवेश्वर श्रीहरींची पूजा करावी. त्यानंतर वारंवार श्रीकृष्णांचे नामोच्चारण करीत कोहळा, नारळ आणि बीजफळे अर्पण करीत विधीपूर्वक अर्घ्य द्यावे. बाकीच्या सामुग्रीचा अभाव असेल तर 100 सुपाऱ्या वापरून देखील पूजन आणि अर्घ्यदान तुम्ही करू शकता. त्यानंतर सच्चिदानंद श्रीकृष्ण, आपण पुष्कळ दयाळू आहात. आम्हा अनाथ जीवांचे आश्रयदाते व्हावे. हे पुरुषोत्तम, आम्ही संसार सागरामध्ये बुडत आहोत. कृपया आमच्यावर प्रसन्न व्हावे. हे कमलनयन, तुम्हाला आमचे वंदन असो. हे विश्वभावन, आपल्याला नमस्कार असो. हे सुब्रह्मण्य, हे महापुरुष, हे सर्वांचे पूर्वज, आपल्याला नमस्कार असो. हे जगतपते, आपण लक्ष्मी समवेत मी दिलेले अर्घ्य स्वीकारावे. त्यानंतर ब्राह्मणांची पूजा करावी. त्यांना पाण्याने भरलेला घडा द्यावा. त्याचबरोबर छत्री, चप्पल आणि वस्त्र देखील अर्पण करावे. या दानाद्वारे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होत असे म्हणत दान करावे. आपल्या ऐपतीप्रमाणे श्रेष्ठ ब्राह्मणाला काळी गाय दान द्यावी. हे द्विजश्रेष्ठा, विद्वान पुरुषाने तिळाने भरलेले पात्र दान करावे. तीळ दान केल्याने सहस्रो वर्षे व्यक्ती स्वर्गामध्ये वास करते. तिळामध्ये स्नान करावे. तिळाचे उटणे लावावे. तिळाचा होम करावा. तीळ असलेले जल प्राशन करावे. तीळ दान करावे आणि भोजनामध्ये देखील तीळ वापरावे. अशा प्रकारे 6 कार्यांमध्ये तिळाचा उपयोग केल्यामुळे ही षटतिला एकादशी मानली जाते. ती सर्व पापांचे नाश करणारी आहे. एकदा षटतिला एकादशी व्रताचे महात्म्य ऐकण्यासाठी देवर्षी नारद भगवान श्रीकृष्णांच्याकडे आले असता भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले, एक ब्राह्मण स्त्री होती. ब्रह्मचर्याचे पालन करीत ती भगवंतांची आराधना करीत होती. अनेक प्रकारच्या तपस्या केल्यामुळे ती अतिशय अशक्त झाली. अविवाहित कन्या तथा ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान दिले होते, परंतु तिने ब्राह्मण आणि देवतांना अन्नदान केले नव्हते. अनेक प्रकारची व्रते आणि तपस्या केल्यामुळे ती शुद्ध बनली होती, पण तिने भुकेल्या लोकांना कधीच अन्नदान केले नव्हते. हे ब्राह्मणा, तिची परीक्षा पाहण्यासाठी मी एका ब्राह्मण तपस्व्याचे रूप धारण केले आणि हातामध्ये भिक्षापात्र घेऊन त्या साध्वीच्या घरासमोर गेलो. त्यावेळी ती ब्राह्मणी म्हणाली, हे ब्राह्मणा, कृपया मला सत्य सांगा. तुम्ही कुठून आलात? मी ऐकून न ऐकल्यासारखे केले. त्यामुळे ती रागावली आणि तिने भिक्षापात्रामध्ये मुठभर माती टाकली. त्यानंतर मी माझ्या धामास परत आलो. ती तपस्वी ब्राह्मणी तिच्या तपस्यांमुळे माझ्या धामी परत आली. तिला सुंदर भवन मिळाले, परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारची संपत्ती नव्हती, ना धान्य ना सुवर्ण. हे ब्राह्मणा,
ज्यावेळी तिने घरामध्ये प्रवेश केला तेव्हा तिने पाहिले की काहीच धनधान्य नाही. त्यामुळे तिचे मन अस्वस्थ झाले. त्यावेळी ती रागाने माझ्याकडे आली आणि म्हणाली, हे जनार्दन, मी सर्व व्रतांचे आणि तपस्यांचे पालन करून भगवान श्रीविष्णूंची आराधना केली, तरीसुद्धा आता मी धनधान्यहीन का आहे? त्यावेळी मी सांगितले, हे साध्वी, तू भौतिक जगातून इथे आली आहेस. आता तू कृपया आपल्या घरी परत जा. कौतुक म्हणून देवतांच्या पत्नी तुला पाहायला येतील, तेव्हा तू त्यांना षट्टिला एकादशीचे महात्म्य विचार आणि जोपर्यंत ते त्यांचे कथन संपवित नाहीत तोपर्यंत द्वार उघडू नको. हे ऐकल्यानंतर ब्राह्मणी घरी परतली. एकदा द्वार आतून बंद करून ब्राह्मणी बसली असता देवपत्नी तेथे आल्या. त्यावेळी देवपत्नी तिला म्हणाल्या, हे ब्राह्मणी, हे सुंदरी, तुझे दर्शन घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. कृपया दार उघड. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, तुमची मला पाहण्याची इच्छा असेल तर कृपया मला षट्टिला एकादशीचे महात्म्य सांगा, तरच मी द्वार उघडेन. त्यावेळी एका देवपत्नीने एकादशीचे महात्म्य सांगितले. महात्म्य ऐकल्यानंतर ब्राह्मणीने द्वार उघडले आणि देवपत्नींनी तिचे दर्शन घेतले आणि त्या प्रसन्न झाल्या. देवपत्नींच्या सूचनेनुसार ब्राह्मणीने षट्टिला एकादशीचे व्रत केले आणि त्याच्या प्रभावाने तिला धनधान्य, तेज, सौंदर्य प्राप्त झाले. परंतु धनधान्य संपादन करण्याच्या लोभाने कधीच कोणीही हे व्रत करू नये. या व्रताच्या पालनाने आपोआपच दारिद्र्य आणि दुर्भाग्य नष्ट होईल. जो कोणी या दिवशी तिळाचे दान करील तो सर्व पापांपासून मुक्त होईल. मित्रांनो, ही होती षट्टिला एकादशीची कथा. षट्टिला एकादशीला तीळ वापरून विष्णूंची पूजा अर्चना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या एकादशीला तीळ वापरून स्नान, नैवेद्य, दान, तर्पण करण्याची परंपरा आहे. या दिवशी तिळाने प्रभू विष्णूंची पूजा करावी व प्रभू विष्णूंना पिवळे फळ व पिवळे वस्त्र अर्पित करावे. या दिवशी तीळ वापरल्याने पुण्यप्राप्ती होते आणि मनातील इच्छा देखील पूर्ण होतात. या दिवशी अधिकाधिक तिळाचा वापर केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते. मित्रांनो, षट्टिला एकादशीच्या दिवशी विष्णूंची विशेष पूजा केली जाते. शाततप स्मृती ग्रंथानुसार या दिवशी तिळाचा 6 कामामध्ये विशेष उपयोग करण्याचे विधान आहे. ही 6 कामे म्हणजेच तीळ स्नान, तीळ उठणे, तीळ हवन, तीळ तर्पण, तीळ भोजन आणि तीळ दान. या दिवशी पाण्यात तीळ टाकून स्नान करावे, तिळाचे उटणे लावावे, तिळाने हवन करावे, तीळ टाकलेले पाणी प्यावे, तिळाचे भोजन करावे. तसेच तिळाचे दान केल्यास सर्व पापांचा नाश होतो. मित्रांनो, षट्टिला एकादशीचे महत्त्व अपरंपार आहे. खूप प्रयत्न करून देखील सुखाची, मोक्षाची प्राप्ती होत नसेल तर या व्रताची सुरुवात करावी. षट्टिला एकादशी व्रत केल्याने अनेक पापे नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते. चला तर मग जाणून घेऊया षट्टिला एकादशी व्रताची पूजाविधी. मित्रांनो, एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीला एकभुक्त राहायचे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तिळाचे उटणे लावावे, आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करावे, हलक्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, एक पाट घ्यावा, पाटाभोवती रांगोळी काढावी, पाटावर एखादे वस्त्र घालून विष्णूंची प्रतिमा स्थापित करावी, विष्णू पूजन करावे, विष्णूंचे मनोभावे पूजन करावे, विष्णूंना तुळशी वाहावी, पूर्व दिशेला तोंड करून 5 मूठ तिळांनी 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने आहुती द्यावी. योग्य विद्वान व्यक्ती किंवा ब्राह्मणांच्या सल्ल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना तिळाने तर्पण करावे. या दिवशी अन्नसेवन करू नये. संध्याकाळी तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. तिळाचे पदार्थ गरजू व्यक्तींना दान करावे. या दिवशी संपूर्ण दिवस व्रत करायचे. रात्री हरिभजन करत जागरण करायचे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला धूप, दीप, नैवेद्य दाखवून विष्णूची पूजा करायची. त्यानंतर पेठा, नारळ, सीताफळ किंवा सुपारी अर्पण करावी आणि पाळणे सोडायचे. या दोन्ही दिवशी श्री विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा. एकादशीला काही एक न खाता केवळ पाणी आणि सुंठसाखर घेतल्यास ते सर्वोत्तम होय. ते शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ आपण खाऊ शकता. एकादशीला उपवास करून दुसऱ्या दिवशी पाळणे करावे.
व्रत करताना काही चूक झाले असतील तर त्याबद्दल देवाकडे क्षमा मागावी आणि देवाच्या कृपेने आपल्याला जे मिळाले आहे त्याबद्दल धन्यवाद द्यावे. त्यानंतर ब्राह्मणाला आपल्या इच्छेने दान द्यावे. या व्रताचे आचरण केले असता महापातकाचा नाश होतो आणि सर्व दोष नष्ट होऊन ऐश्वर आणि आरोग्य संपन्नता प्राप्त होते. मित्रांनो, या दिवशी तामसिक भोजन करणे टाळावे. एकादशी व्रतादरम्यान स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजा करताना कुटुंबातील वातावरण शांत असावे. व्रत करणाऱ्यांनी कमीत कमी भाषण करावे. खोटे मुळीच बोलू नये. निंदा करू नये. मोठ्यांचा अपमान करू नये. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार इतर गोष्टींचा त्याग करून देवाच्या चरणी उपासना करावी. मित्रांनो, भगवान विष्णू या संपूर्ण सृष्टीचे पालनहार आणि संपूर्ण सृष्टीचे संचालक आहेत. या दिवशी आपण चुकूनही मसूर डाळीचे सेवन, तांदळाचे सेवन करू नका. या दिवशी आपण गोमातेला किंवा गाईला एक भाकरी व त्यावर थोडासा गूळ व तीळ ठेवून आपण उजव्या हाताने ती भाकरी गाईला खाऊ घालावी. गाईच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवावा. गाईला हळद कुंकू लावावे आणि गोमातेसमोर आपण हात जोडून आपली जी काही इच्छा असेल ती आपण सांगावी. हिंदू धर्मशास्त्रानुसार गायीमध्ये तब्बल 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. एकादशी तिथीस गोमातेला भाकरी खाऊ घातल्याने आणि विशेषतः या षष्ठीला एकादशीला तीळ भाकरी खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील सर्व पितृदोष नाहीसे होतात आणि पितृदोष नाहीसे झाले की आपल्या जीवनातील सर्व संकटे, बाधा दूर होतात आणि फक्त प्रगतीच होते. ज्यांना संतान नाही आहे किंवा ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना संतान प्राप्तीचे योग निर्माण होतात. घरात अशांती असेल किंवा भांडणे होत असतील तर घरात सुखसमृद्धी आणि शांतता लाभते. मित्रांनो, या दिवशी गाईला जेव्हा आपण तीळ व भाकरी खायला द्याल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अवश्य जप करा. मित्रांनो, या दिवशी गोमातेला भोग अर्पण केल्यानंतर एखाद्या गरिबाला देखील अन्नदान करावे. अगदी पोटभर आपण त्याला खाऊ घाला. अगदी जन्मोजन्मीची गोरगरिबी असेल तर यामुळे ती दूर होऊ शकते. अकाल मृत्यूचे भय देखील यामुळे राहत नाही. मित्रांनो, या दिवशी आपण जितकी जास्त भगवान विष्णूंची सेवा करता येईल तितकी जास्त सेवा करावी. आपल्या घराजवळील पिंपळाच्या झाडाखाली जाऊन एक दिवा लावावा. यालाच दीपदान असेही म्हणतात. या दिवशी आपण हात जोडून पितरांना नमन करायचे. पितृदेवास प्रार्थना करायची की आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभू दे. यामुळे पितृदोष दूर होऊन घरात सुखसमृद्धी येते.